नव्या सरकारच्या शपथविधीनंतर फडणवीसांचा फैसला। फडणवीस तातडीने राजीनामा देणार नाहीत। भाजपमधील सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। थोड्याच वेळात काळजीवाहू पंतप्रधान जाणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या भेटीला नरेंद्र मोदी करणार एनडीए सरकार स्थापनेचा दावा। राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण। एनडीएकडून समर्थनाचं पत्र सादर केल्यानंतर निमंत्रण। 9 जूनला एनडीए सरकारचा शपथविधी। 10 वर्षांनंतर देखील काँग्रेस 100चा आकडा गाठू शकला नाही। इंडिया आघाडीवाले मागच्या शतकातील लोक। नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका। लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये फुटीची शक्यता। 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती। विरोधकांना योग्य ज्योतिषी मिळाला नसल्याची शिंदेंची टीका। उद्धव ठाकरे काही दिवसांनी एनडीए सोबत येतील। शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांचा मोठा दावा। निकालानं ईव्हीएम विरोधकांच्या तोंडाला कुलूप। ईव्हीएमवरून मोदींचा विरोधकांना टोला। विरोधकांचा ईव्हीएमला विरोध मात्र कायम। ज्या आमदारांना शरद पवारांसोबत यायचे त्यांनी 15 दिवसात परत या। रोहित पवारांचा कुंपण्यावरच्या आमदारांना थेट इशारा। शरद पवारांचे 2 ते 3 आमदार अजितदादांच्या संपर्कात। शरद पवार समर्थकांना त्यांच्याच नेत्यांकडून धोका। तर अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा। ब्लड सॅम्पल प्रकरणामध्ये 3 डॉक्टरांच्या कोठडीमध्ये वाद। डॉक्टर तावरे, हळनोर आणि घटकांबळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पुढील 5 दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज। महाराष्ट्रासह कर्नाटकात जोरदार पाऊस बरसणार। हवामान विभागाची माहिती। मुंबईत काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट। मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी घेतली शरद पवारांची भेट। पंकजा मुंडेंना अहमदनगरमधून विधानसभेचं तिकीट देण्याची मागणी। अहमदनगर भाजप शहर अध्यक्ष अभय आगरकर यांची मागणी। अनिल बोरनारेंनी मुंबई शिक्षक मतदारसंघातून भरला अपक्ष अर्ज। अनिल बोरनारे भाजप प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य। मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादीच्या वतीने शिवाजीराव नलावडे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल। प्रचंड बहुमताने विजय होणार नलावडेंचा विश्वास। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेच्या वतीने किशोर दराडे यांना उमेदवारी। लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपची उद्या महत्त्वाची बैठक। वसंत स्मृती पक्ष कार्यालयामध्ये दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन। काँग्रेसची दिल्लीमध्ये उद्या एक महत्त्वाची बैठक। लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन। महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या खासदारांमध्ये उच्च शिक्षितांचा भरणा। 48 खासदारांपैकी तब्बल 34 खासदार पदवीधर, तर 2 खासदारांचं 10वी तर 4 खासदारांचं 12वी पर्यंतचं शिक्षण। राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा। माजी मंत्री सुबोध सावजी यांची राज्यपालांना पत्र लिहित मागणी। नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। दोन्ही कार्यकर्ते आपापसात भिडले। कोकण भवनमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रचंड गोंधळ। धनराज विस्पुतेंकडनं नाशिक विभागाच्या शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल। इंदापूरमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या दुधाला 34 रुपये दर न देणाऱ्या खासगी दूध संघांवर कारवाईची शेतकऱ्यांची मागणी। केजरीवालांच्या जामीन याचिकेवर ईडीकडून उत्तर दाखल। ईडीचा केजरीवालांच्या जामिनाला विरोध। कोर्टात पुढचा युक्तिवाद 14 जूनला। बीड जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी। जिल्ह्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस। पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानं पेरण्या लवकर होण्याचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।